क्षणात काहा गोपीनाथ पावेचना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, पायापे विठ्ठला ठेवी मज, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. तुका म्हणे ऐसी करा निरवण, तुका म्हणे ऐसी करा निरवण, मग तो रक्षण करेल माझे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलाङ्काङ्क तेजोधिकामोदिवक्त्रम्. खलानीशमादापनोदार्हदक्षम्, समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारुणी आता. जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचना,
तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीविषयक आपली जी आंतरिक तळमळ आहे ती तळमळ प्रगट करून त्या भगवत प्राप्तीची जबाबदारी तुकोबाराय संतांवर टाकतायत. असा हा महत्वाचा अभंग आहे. आपण आषाढी वारीच्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वजण आपापल्या प्रणिती या आराध्य दैवताकडे आलेलो आहोत. कारण त्याची तुम्हा सर्वांना ही एक महत्वाची दिशा भगवंताने दिलेली आहे आणि आपलं गुज तुम्हा सर्वांना सांगितलेलं आहे की बाबांनो, मला तुम्ही या 2 वेळेला तरी विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. पांडुरंगाने हे गुज आपल्याला सांगितलेलं आहे की मला निदान या 2 वेळेला तरी विसरू नका. दर महिन्याला आलं तर काय हरकतच नाही, पण नाही दर महिन्याला येता आलं तर निदान या 2 वेळेला तरी मला तुम्ही विसरू नका. हे 2 बाजार पुष्कळ झाले आपल्याला. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीच बाजार नलगे अनिक व्यापार. म्हणून या दृष्टीने आषाढी वारीच्या सोहळ्याला आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि या सोहळ्यात आपला आनंद द्विगुणित करणारा असा आणखी एक महत्वाचा सोहळा आहे. म्हणजे या सोहळ्यामध्ये 2 संतांचं पुण्यस्मरण आहे. म्हणून देवाचा आषाढी वारीचा सोहळा आणि संतांचा पुण्यतिथीचा सोहळा, हे 2 सोहळे एकत्र झालेला असा हा विशेष सोहळा आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांच्या तालमीतून तयार झालेले जे 4 प्रमुख शिष्य, त्या 4 प्रमुख शिष्यांपैकी 2 शिष्यांचा पुण्यतिथी सोहळा या आषाढी वारीत आलेला आहे. जोग महाराजांचे 4 प्रमुख शिष्य वैकुंठवासी परमपूज्य परम श्रद्धेय बंकट स्वामी महाराज, दुसरे वैकुंठवासी परमपूज्य परम श्रद्धेय लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, तिसरे वैकुंठवासी परमपूज्य परम श्रद्धेय मारुती बाबा गुरव आळंदीकर आणि चौथे शिष्य वैकुंठवासी परमपूज्य परम श्रद्धेय मामासाहेब दांडेकर. हे 4 प्रमुख शिष्य जोग महाराजांचे. तर या 4 पैकी जे 2 प्रमुख शिष्य वैकुंठवासी परमपूज्य परम श्रद्धेय लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचा पुण्यतिथी सोहळा कालचा होता आणि आजचा पुण्यतिथी सोहळा वैकुंठवासी परमपूज्य परम श्रद्धेय मामासाहेब दांडेकर यांचा आहे. वारीला लागूनच हा पुण्यतिथी सोहळा दोघांचा आलेला आहे. याचं एक महत्वाचं कारण, वारी हा आपल्या वारकऱ्यांचा प्राण आहे. वारी ही साधना म्हणजे आपल्या वारकऱ्यांचा प्राण असणारी ही साधना आहे. आणि या साधनेत असताना शरीराने साथ न दिल्यामुळे जे येता येऊ शकलं नाही, तेव्हा ही वारी आपली चुकली, ही वारी आपली सुटली, मग आपण जगून तरी काय करायचंय. म्हणून आपलं आताच जावं, इथूनच त्याला पोचावं. म्हणून एकादशी नंतर द्वादशी लोटली आणि त्रयोदशीला लक्ष्मण बाबांनी आपली प्राणज्योत भगवंताच्या चरणी विलीन केली आणि आज चतुर्दशीला मामासाहेबांनी आपली प्राणज्योत भगवंतात विलीन केली. म्हणून या दोन्ही प्रमुख शिष्यांचा पुण्यतिथी सोहळा या भगवंताच्या वारीच्या सोहळ्यात आलेला आहे. आणि एक सांगू,
भगवंताला आपले सोहळे करण्यापेक्षा आपल्या भक्तांचे केलेले सोहळे फार आवडतात. आपल्या उत्सवापेक्षा आपल्या भक्तांचे केलेले उत्सव फार आवडतात. प्रत्यक्ष आदिबाई, मुक्ताबाई आदि देवता सर्वांच्या दृष्टीने आपण जर पाहू गेलो तर अनेक जागोजागी सर्व संतांनी हे व्यक्त केलेलं आहे की आपला सोहळा देवाला तितकासा आवडत नाही, आपल्या भक्तांचा केलेला सोहळा देवाला विशेष आवडतो. ज्या वेळेला ज्ञानोबाराय, नामदेवराय हे सर्व मांदियाळी संत मांदियाळी तीर्थयात्रेला गेले, भूतळीची तीर्थे पाहावी नयनी ही ज्ञानोबारायांनी अपेक्षा नामदेवरायांकडे केली आणि आपण या यात्रेला जाऊया म्हणून देवाकडे प्रार्थना केली. देवानी मान्यता दिली. ज्ञानोबाराय म्हणतायत नामदेवा जा. मग ही सर्व संत मंडळी तीर्थयात्रा करून आली. तीर्थयात्रा करून आल्यानंतर आई साहेबांना खूप मोठी एक विशेष आनंदाची ती पर्वणी प्राप्त झाली. तेव्हा आईसाहेब पांडुरंगाला म्हणू लागल्या, देवा ज्ञानोबाराय हा आपला प्राण सखा आहे, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आपले प्राण सखे आहेत ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तर आपला आत्माच आहेत. तर या प्रकारे हे सर्व तुझे जीवलग संत तीर्थयात्रा करून आलेले आहेत. तर यांचा माऊंद्याचा कार्यक्रम देवा तुम्ही केला पाहिजे आणि तो विशेषत्वाने केला पाहिजे. भगवान मुद्दाम विनोदाने म्हटले असावेत, का बरं केला पाहिजे मी? तर आई साहेब देवाला म्हणतात का केला पाहिजे सांगू? आपल्या भक्तांचा सोहळा करणं हे तुमचं ब्रीद आहे. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा रुक्मिणी माता देवाला म्हणतात आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. आपल्या दासाचा सोहळा करणं हे देवा तुमचं ब्रीद आहे, म्हणून तुम्ही हा सोहळा केला पाहिजे. म्हणून भक्तांचा सोहळा हा मौंद्याचा कार्यक्रम याच पंढरी क्षेत्रामध्ये देवाने खूप विशेषत्वाने संपन्न केलेला आहे. सर्वांना निमंत्रित करून खूप विशेष तो मौंद्याचा कार्यक्रम घडवलेला आहे. माझा मुद्दा हा आहे, देवाला आपल्या सोहळ्यापेक्षा आपल्या भक्ताचे केलेले सोहळे फार आवडतात आणि त्या भक्ताचं गुणगान करणारा जो आहे तो तर देवाला प्राणापेक्षाही फार आवडतो. तेही प्राणा परवते आवडती हे निवृत्ते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्तांच्या चरित्राची जे प्रशंसा करतात ते देवाला प्राणापेक्षाही फार आवडतात. नव्हे नव्हे देवाची तर इतकी पुढची भाषा आहे, सर्व जगाचं आराध्य दैवत मी आहे. पण देव पुढं म्हणतात माझंही एक दैवत आहे. म्हणे देवा तुमचं दैवत कोणतं? तर भगवान म्हणतात माझ्या प्रेमळ भक्तांचं वार्ता जे दुसऱ्यांना सांगतात ते माझं दैवत आहे. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. भगवान म्हणतात मी ते माझं परमदैवत समजतो की माझ्या प्रेमळ भक्तांचं गुणगान जे करतात. म्हणून आपल्या भक्तांचे केलेले उत्सव देवाला अधिक आवडतात.
म्हणून आपला सोहळा आणि त्यात आपल्या भक्तांचा सोहळा हा द्विगुणित असा आनंद देवाला देणारा आहे. म्हणून त्या सोहळ्यामध्ये देवाला आवडणाऱ्या भक्तांचा, या 2 भक्तांचा आलेला पुण्यतिथीचा सोहळा, त्यापैकी वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय लक्ष्मण महाराजांचा तो काल झाला आणि मामासाहेबांचा आज पुण्यतिथीचा सोहळा आहे. अलीकडच्या काळामध्ये थोर संत विभूतिमत्व म्हणजे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज, पूर्वीच्या सर्व संतांनी जी क्रांती केली तीच क्रांती विशेषत्वाने अलीकडच्या काळात जी घडवली ती जोग महाराजांनी. अनेक परंपरा या साधू संतांच्या ज्या आलेल्या, त्या परंपरेतून त्या परंपरेने वारकरी संप्रदायाचं कार्य चांगल्या प्रकारे घडवले, वादच नाही. जी फडकरी मंडळी ही आपले परंपरेने आलेली साधना ते करत आलेली आहेत, त्याचा वाद नाही. पण त्यात विशेषत्वाने, अधिकत्वाने अलीकडच्या काळात जर या वारकरी संप्रदायाची विशेषत्वाने जोपासना जर कोणी केली असेल, वाढ केली असेल, प्रगती केली असेल, तर ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज. थोडस महाराज मी धाडसाने बोलतो. फडकऱ्यांनीही सर्व परंपरा आपापली चालवली, खूप निष्ठेने चालवली, खूप चांगल्या प्रकारे चालवली, परंतु ती आपापल्या ठरलेल्या गावांमध्ये, चाकोरीमध्ये, जी वर्षासनाची जशी जशी गावं, जो भाग, त्या भागामध्ये त्या फडकरी मंडळींनी आपापली ही वारकरी संप्रदायाची साधना खूप चांगल्या प्रकारे केली, या दुमत नाही. पण सर्वत्र अशी व्यापक त्यांच्याकडून ती राहून गेली असं म्हणतो मी. तर ती राहून गेलेली सर्व ही संप्रदायाची प्रणाली जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये पोहोचवण्याचं महत्वाचं जर विशेष कार्य कोणी केलं असेल तर ह्या जोग महाराजांच्या परंपरेने. जोग महाराजांनी 1917 साली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. इच्छा नव्हती, पण एक कालाचा भाग महत्वाचा लक्षात घेऊन आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हा सर्वत्र व्हायला पाहिजे, हे देवाचंच मनोगत असावं म्हणून जोग महाराजांनी आपल्या अनेक या दोन्ही मारुतीद्वयांच्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत मग मान्यता दिली आणि हे घडवलं. हे 4ही शिष्य खूप चांगल्या प्रकारे अगोदर घडवले. बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज या दोघांना घेऊन जोग महाराज इगतपुरीहून आले. भंडारा डोंगर दाखवला, तिथे जा, साधना करा, गाथा पाठांतर करा. साधना करायला लावलं, पाठांतर केलेलं आहे, अनुष्ठान त्यांच्याकडून घडवलेलं आहे, पारायण घडवलेलं आहे, आळंदीलाही घडवलेलं आहे. आणि त्यांना ज्ञानेश्वरी ही लक्षात आणून दिली. लोणावळ्याला काही दिवस राहून तिथे अमृतानुभव देखील या सर्वांना शिकवलेलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची मूलभूत विशेष अशी कार्यप्रणाली जोग महाराजांनी केली. तुकोबारायांच्या गाथेचा अर्थ अगोदर नव्हता, परंतु परमपूज्य परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांनी तुकोबारायांच्या अभंगाचा गर्भित अर्थ हा प्रगट केला. म्हणून सार्थ गाथा तुकोबारायांची प्रथम जर कोणी निर्माण केलेली असेल तर ती जोग महाराजांनी केलेली. त्याचप्रमाणे जोग महाराजांचं आणखी गाथेच्या बाबतीतलं एक वैशिष्ट्य, जोग महाराजांनी या गाथेतील जे अभंग आहेत ते अभंग ओळीचे म्हणतात, त्या पद्धतीने त्यांच्या वह्यानुसार म्हणतात. आपल्याला त्याबाबत शंका घेण्याचं काही कारण नाही, कुठलं काही नाही.
परंतु तुकोबारायांनी आपल्या अंतःकरणात ज्या वेळेला जो भाव निर्माण झाला, त्या भावनेतून जे तसे तसे उद्गार काढले, तसे तसे जे अभंग निर्माण केले, ते वेगवेगळे विखुरलेले असे. जोग महाराजांनी ती क्रांती केली आणि त्या अभंगाचं वर्गीकरण केलं, प्रकरणं तयार केली आणि त्या प्रकरणातून तुकोबारायांच्या अभंगाचा भाव सर्व जनतेला, सर्व कीर्तनकारांनाही, सर्व महाराजांनाही सहज मिळाला जावा, की मोठा तो आधार सापडावा, की जोग महाराजांनी हा अभंग देवाच्या मागणीमध्ये टाकलेला आहे. जोग महाराजांनी हा अभंग एक विधतेमध्ये टाकलेला आहे. जोग महाराजांनी हा अभंग प्रेमाच्या भांडणात टाकलेला आहे. म्हणून सहज आपलं डोकं खाजवायची काही कोणाला अशी स्थिती ठेवली नाही. त्या प्रकरणात पाहून जोग महाराजांनी तो भाव प्रगट केला. आज सर्वांना मोठा तो मार्गदर्शक आहे. विठ्ठल जोग महाराजांची ही वारकरी संप्रदायातली मोठी क्रांती आहे. सर्व प्रकरणवार अशी ही गाथा केलेली आहे, सार्थ गाथा केली. या प्रकारे आपण समाजाचं देणं काय आहोत, म्हणून समाजापर्यंत पोहोचवण्याकरता असे अभ्यास तयार करायला पाहिजे. म्हणून जोग महाराजांनी हे पहिले 4 प्रमुख शिष्य चांगल्या प्रकारे तयार केले आणि नुसते बोलके नाही केले, अनुष्ठानयुक्त केले, साधनानिष्ठ केले. निरपेक्षता, भक्ती, सत्परायणता, सर्व प्रकारचा भाव जो आपल्या साधनेत असायला पाहिजे, त्या सर्व भावाची प्रतिष्ठापना या सर्व 4 शिष्यांमध्ये करून ती आणखी वाढली जावी, सर्वांपर्यंत पोहोचावी. म्हणून 1917ला वारकरी शिक्षण संस्था ही स्थापन केली आणि 3 वर्षानंतरच जोग महाराज 1920ला माऊली चरणी विलीन झाले. पुढे मग या 4 शिष्यांनी खूप मोठा या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. त्यातले हे 4 प्रमुख शिष्य व्यंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, मारुतीबाबा आणि मामासाहेब दांडेकर, उच्चभ्रू लोक. पूर्वी असे वारकरी संप्रदायामध्ये जास्त दिसत नसायचे, असायचे जास्त नाही. सामान्य वारकरी समाज, आपला शेतकरी वर्ग, सामान्य वर्ग असा वारकरी संप्रदायामध्ये दिसून यायचा. की उच्चभ्रू लोकांनी म्हणायचं हे सामान्यांचं गबाळ्याचं काम आहे, आपलं काय नाही. अशी जी संकोचित भावना उच्चभ्रू लोकांच्या ठिकाणी होती. पण मामांनी आपल्या उच्च शिक्षणातून प्रत्येक मानवाला ही साधना तारकाशी आहे, म्हणून या साधनेत प्रवाहात आलं पाहिजे. म्हणून इतक्या उच्च शिक्षणातूनही मामासाहेबांनी सामान्यांमध्ये येऊन ही वारीची साधना उच्च शिक्षितांमध्ये देखील निर्माण केली. म्हणून उच्चभ्रू लोक, उच्च शिक्षित लोकही आता या संप्रदायामध्ये जे बरेच विशेषत्वाने आलेले दिसतात, त्यात विशेषत्वाने मामासाहेबांचं नाव घ्यायला काहीच अडचण नाही, हरकत नाही, असं म्हणायला हरकत नाही. पुण्यातल्या कॉलेजमध्ये प्राचार्य, खूप चांगल्या प्रकारचे संबंध, राष्ट्रपतीपर्यंत संबंध, राधाकृष्णन यांच्यापर्यंत संबंध, मोठमोठ्या लोकांच्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची ही बीजारोपणाची स्थिती मामासाहेबांनी घडवली. म्हणून अलीकडच्या काळातलं एक उच्च लोकांना
वारकरी संप्रदाय आणण्याचं श्रेय मामासाहेबांना द्यायला काय हरकत नाही. खूप मोठी आपली कर्तव्याची साधना त्यांनी केली. आणि हे शरीर कशा करताय? भोगा करता नाही, त्यागा करता आहे, सेवे करता आहे. म्हणून ब्रह्मचर्य, नैष्ठिक ब्रह्मचर्य मामासाहेबांनी जोपासलं, पाळलं. यात जन्मतेने प्रसंगे स्त्री देह सेवने अंगे तेथून जन्म सोहळे किजे, या प्रकारचा सोहळेपणा मामासाहेबांनी आपल्या ब्रह्मचर्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित केलेला. काही लोकांनी एक त्याबाबत प्रयत्न केले होते. एक ग्रस्त गेला आणि तो मामासाहेबांना म्हणला, मामासाहेब देव माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगितलं की ही तुमची मुलगी. मामासाहेबांनी सांगितलं तुझ्या देव स्वप्नात आले. त्यांनी सांगितलं मग माझ्या का नाही आले? हा देह त्या करता नाही, हा देह देवाच्या भक्ती करताय, देवाच्या सेवे करता आहे. याप्रमाणे मामासाहेबांनी खूप मोठी ही नैष्ठिक ब्रह्मचर्याची जोपासना केली आणि ही कीर्तनाची साधना निष्कामतेने समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. या साधनेचं मूलभूत स्वरूप निष्कामताच आहे, निरपेक्षताच आहे. परमार्थ कीर्तन साधना ही पोट भरण्याकरता नाही, उपजीविके करता नाही, हे निर्वाह करता नाही, उद्धारा करता असणारी साधना आहे. हे सर्व संतांचं हृदगत. तुकोबारायांनी तर प्रखरतेने या बाबतीत जो विशेष अभंगातून उल्लेख केलेला आहे, त्या अभंगाकडे आपलं जीवन एकंदरीत एकनिष्ठ करून, अनन्य करून मामासाहेबांनी निरपेक्षपणाने ही कीर्तन साधना जोपासली. कुठेही कधी या बाबतीत लिप्त झालेले नाहीत. प्रवास खर्च या व्यतिरिक्त कोणी जर काही केलं तर ते परत पोस्टाने परत पाठवत असत, कोणाकडे देत असत. पण अशी निष्कामता, निरपेक्षता मामासाहेबांनी जोपासले. तुकोबारायांचे ते स्पष्ट असणारे अभंग, हाच आपला प्राण, या पद्धतीने मामासाहेबांनी निष्कामतेने, निरपेक्षपणाने ही संप्रदायाची जोपासना केलेली आहे. त्यांना पाहण्याचा जवळून योग आम्हाला 6 वर्ष आला. 62ला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही प्रवेश केला आणि 68 पर्यंत मामासाहेब होते. 1968ला मामासाहेबांचे प्राणज्योत माऊली चरणी विलीन झाली. आज चतुर्दशीला, आजचा तो दिवस. तेव्हा 6 वर्ष तो संबंधाला पाहण्याचा, दर्शनाचा अतिशय प्रखर तेज, खूप दृष्टीमध्ये प्रखरता, कोणाचं धाडसाने पाहण्याचं तितकं शक्य व्हायचं नाही कोणाला. इतक्या दृष्टीमध्ये एक प्रखरता होती. सामान्य माणूस तर गांगरून जात असे, काय बोलावं ही सुचत नसे. ही मामासाहेबांची त्यागमय वृत्ती, निरपेक्षतेची अशी वृत्ती खूप मोठा त्यामुळे असर पडला. चांगले सर्व लोक देखील या दृष्टीने मामासाहेबांपुढे नतमस्तक होत असत. संस्थेचा सुवर्ण महोत्सव मामासाहेबांनी 67ला संपन्न केला आणि 68ला पांडुरंगचरणी मामासाहेब विलीन झाले. आणि पुढच्या पिढीकरता खूप सुंदर ही संस्थेची योग्य रचनात्मक पद्धतीने ही साधना पुढे ठेवलेली आहे. आज
त्यांचा तो पुण्यतिथी महोत्सव असल्यामुळे त्या संतांचंच काही गुणगान करावं. संत हे आपल्या जीवनात काय करू शकतात, संतांचा आपल्या जीवनात काय उपयोग होतो, संत हे आपलं कल्याण कसं घडवतात, संत हे भगवत दर्शन कसं घडवतात, असा भाव प्रगट करण्याचा अभंग मी आज या निमित्ताने सेवेकरता घेतलेला आहे. अभंग असा आहे. जायाचे शरीर जाई लक्षणात, का गोपीनाथ पावेची ना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीविषयक आपली आंतरिक तळमळ प्रगट करून त्याच्या पूर्ततेची जबाबदारी तुकोबाराय ही संतांवर टाकतायत. मानवी जीवनाची सार्थकता, सफलता, कृतार्थता हे केवळ भगवत दर्शनात आहे. श्रुती मातेने स्पष्ट सांगितले, आत्मावा अरे द्रष्टव्या. त्या आत्म्याचं दर्शन करून घ्यावं, साक्षात्कार करून घ्यावा. तुकोबारायांनी सर्व संतांनी हेच महत्वाचं प्रखरतेने सांगितलेलं आहे. म्हणून तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखील. भगवत दर्शनातच सार्थकता आहे हे श्रुतीवचनावरून, पूर्वीच्या सर्व संतांच्या म्हणण्यावरून तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये एक तळमळ निर्माण झाली की भगवंताचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे. तसं आपण जर पाहू गेलो तर तुकोबारायांचे अभंग म्हणजे जो जिथे थांबलेला असेल त्याला तिथे हाताला धरून भगवंतापर्यंत पोहोचवणारा असे तुकोबारायांचे अभंग आहेत. म्हणजे सर्व भूमिका तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये राबवलेल्या आहेत आणि सर्व भूमिकेतून वाटचाल करत असताना आपल्याला त्या ध्येयापर्यंत कसं पोहोचता येईल याचं मार्गदर्शन तुकोबारांनी आपल्या अभंगातून केलेलं आहे. सर्व भूमिका पामरापासून तो मुक्तापर्यंत सर्व भूमिकेचे अभंग तुकोबारांनी तसे आपल्या घेतले तसे नव्हते, पण तशी भूमिका ज्यांची असेल त्यांना आपल्याला उद्धाराकरता मार्ग सापडावा म्हणून तुकोबारांनी तसे अभंग केलेले. आता मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काय, मी तो अनाथ अपराधी कर्म यज्ञ मतिमंद बुद्धी, ही काय तुकोबाराय अशी होते का? पण असे जे असतील त्यांना देखील आपल्याला देवापर्यंत कसं जाता येईल हे समजण्याकाळ तुकोबारांनी ती भूमिका आपल्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि तसे अभंग केलेले आहे. म्हणून सर्वांना मार्गदर्शक असणारे असे तुकोबारांचे अभंग. भगवत दर्शनाची तुकोबारांना अंतःकरणात ओढ लागली आणि तुकोबारा देवाला प्रार्थना करतायत की देवा तुम्ही मला भेट द्या, तुम्ही मला दर्शन द्या. तुमच्या भेटीची मला आस लागलेली आहे, रात्रंदिवस मी तुझी वाट पाहतोय. भेटी लागी जीवा लागली से आसा, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस लागली से आसा. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. रात्रंदिवस मी तुझी वाट पाहतो आहे. दिवाळीचं मूळ कधी येईल ही जशी लेकीला आस लागते, पौर्णिमेचा चंद्र कधी पाहायला मिळेल ही जशी चकोराला आस लागते, तशी तुझ्या भेटीची मला आस लागलेली आहे. देवा तू मला भेट दे. अतिशय माझं अंतःकरण व्यथित झालेलं आहे. तू कधी कृपा करशील मला काही कळत नाही.
भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करशी नेने मज दिनाचे धावणे, कधी तू माझ्याकरता धावून येशील. अतिशय मला तळमळ लागलेली. तुकोबाराय तुमची तळमळ तरी अशी नेमकी कशी आहे? तुकोबाराय म्हणतात देवा तुला सांगू माझी तळमळ कशी. पाण्यातून मासोळी बाजूला करावी, ती बाजूला केलेली मासोळी जशी तडफड तडफड करते तळमळते, तसा देवा तुझ्या भेटी करता मी तळमळ. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळवाडी, तैसा तुका तळवाडी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळवाडी, तैसा तुका तळवाडी, तैसा तुका तळवाडी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. पाण्यातून मासोळी बाजूला केल्यानंतर जशी ती तडफड 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 करते, तसा मी तुझ्या भेटी करता तळमळतो आहे देवा. ये ना तू भेटायला मला. झुरोनी पांझरा हो पाही आता, येई पंढरीनाथा भेटावया. अशी तुकोबाराय भगवत दर्शनाविषयीची आपली तळमळ अनेक अभंगातून प्रगट करतायत. पण भगवंत काय भेट देत नाही. तुकोबाराय म्हणतात देवा का बरं तुम्हाला भेट देत नाही? काय वाटतं काय तुला? भेट का तू देत नाही? भेट टाळली जी जाते त्याला काही कारण असतात. अहो ते गणपतराव तुम्हाला पाहत होते, जाऊ द्या. अरे पाहत होते जाऊ द्या. तू पाहत होतो म्हणजे माझ्याशिवाय त्याची गरज कोणी करत नाही. आणि तो भेटला की 1000-2000 झळ आहेच, म्हणून तो तिकडून येतो, हा इकडून निघून जातो. आपल्याला झळ पोहोचेल म्हणून आपण काही वेळेला भेट टाळत असतो. तसं देवा तू टाळतोय काय? मला भेट देण्यात तुझं काय खर्ची पडणार आहे का सांग? काय तुझे वेचे मज भेटी देता, काय तुझे वेचे मज भेटी देता, काय तुझे वेचे मज भेटी देता, काय तुझे वेचे मज भेटी देता. वचन बोलता एक दोन, वचन बोलता एक दोन, वचन बोलता एक दोन, काय तुझे वेचे मज भेटी देता, काय तुझे वेचे मज भेटी देता. वचन बोलता एक दोन, वचन बोलता एक दोन, वचन बोलता एक दोन, काय तुझे वेचे मज भेटी देता, काय तुझे वेचे मज भेटी देता. देवा मला भेट काय तुझे रूप घेतो मी चोरोनी,
त्या भेने लपवणे राहिला असेल. आपण भेटल्यानंतर काहीतरी म्हणणारच ना, कसलीच अपेक्षा नाही. काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, भिवो नको भेट आता मज. नाही, पहिल्यांदा तसं म्हटलं जातं, काय नाही, पण भेटल्यानंतर म्हटलं जातं, होईल का काम थोडस आपलं. तसं तुम्ही अगोदर नाही म्हणत असाल आणि भेट झाल्यानंतर पुन्हा काहीतरी हळूच आपलं मांडणार. तुकोबारा मता देवा, मी तुला स्पष्ट सांगतो, अरे तुझ्या चिंधीची मला इच्छा नाही. जा तुका म्हणे तुझी न लगे सोडी, तुका म्हणे तुझी न लगे सोडी, तुका म्हणे तुझी न लगे सोडी, तुका म्हणे तुझी न लगे सोडी. परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची. तुकोबारा म्हणता देवा, अरे तुझ्या चिंधीची मला इच्छा नाही. तू का म्हणे तुझी न लगे सोडी. मग काय म्हणणे, परी आहे आवडी दर्शनाची, फक्त दर्शनाची आवड आहे. तू मला दर्शन दे, तू मला भेट दे, फक्त हीच माझी इच्छा आहे. अशी तुकोबारा वेगवेगळ्या पद्धतीने करुणा भागतायत, देवाची प्रार्थना करतायत, परंतु देवाची काही भेट होत नाही, दर्शन घडत नाही. तेव्हा तुकोबारा विचार करू लागले, काय करावं. आपल्यापरीने आपले प्रयत्न चाललेत, पण त्याला यश काय येत नाही. तर या करता काय करायला पाहिजे. तर या देवाचा आणि संतांचा जरा जवळून संबंध आहे. त्या संतांशी जर आपण संबंध साधला, जवळचे लोक, मधले लोक बरीच कामं करत असतात. मधला दुवा हे सर्व घडवत असतो. तर आपण त्या संतांनाच म्हणूया. म्हणून तुकोबाराय असे काही संतांना भेटले आणि त्यांना म्हणतात, संत मायबापू, एक मला सांगा, माझा उद्धार होईल का. तो नारायण माझ्यावर कृपा करील काय. तुम्ही सांगा ना मला संतजन. तुकोबाराय संतांची प्रार्थना करतायत. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आईसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, काय खंडाईर कर्म, काय खंडाईर कर्म, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, काय खंडाईला कर्म, काय खंडाईला कर्म. मधला दुवा असणारा संत म्हणून तुकोबाराय संतांना म्हणतायत, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, माझं समाधान करा. तो नारायण माझ्यावर कृपा करेल काय, त्याची भेट मला होईल काय. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी. माझा तो कुरवाडीला जग जेठी, दाटईन कंठे सद्गदित. त्याला पाहिल्यानंतर माझे डोळे कधी निवतील, काय हे निवतील डोळे. सुख ते देखोन सोहळे,
अशी तुकोबाराय संतांजवळ प्रार्थना करतात. संत मायबाप हो, तुम्हीच निश्चित हे घडू शकता. सांगा तो नारायण माझ्या कृपा करेल काय, तो मला भेट देईल काय, असं तुकोबाराय संतांना म्हटले असावेत. संतांनी तुकोबारांना म्हटलं असावं, तुकोबाराय तुमची तळमळ आहे, देवाने भेटावं, देवाने दर्शन द्यावं असं तुमची तळमळ आहे, पण अजून देत नाही ना. म्हणजे आपल्या साधनेत काहीतरी त्रुटी आहे, कमतरता आहे, म्हणून देव आपल्याला अजून भेट देत नाही, दर्शन देत नाही. साधना करत राहा, करत राहा, तो देव देईल, भेट देईल, तुम्हाला दर्शन देईल. साधना करत राहा. तुकोबाराय म्हणतात, आजपर्यंत तर माझ्या परीने पुष्कळ साधना केलेल्या आहेत, साधनाच्या कोटी केल्या, अटी होत्या त्या, खूप केलेलं आहे, पण अजूनही देव दर्शन देत नाही. तर तुमच्या म्हणण्यानुसार खरोखरच काही अजून त्रुटी असायलाच पाहिजे, ती पूर्तता झाली नाही. अजून देवाने आपल्याला दर्शन द्यावं इतकी आपली अजून योग्यता झालेली नाही, म्हणून देव मला भेट देत नाही, दर्शन देत नाही. तर ती पूर्तता होण्यासाठी मी नेमका कुठे कमी पडतोय, अजून आणखी काय करायला पाहिजे सांगा, सांगा संत मायबाबू, तुम्ही सांगा. एक सांगा मला, मी माझा देह या करवतीच्या खाली देऊ का कर्मरीच्या खाली देऊ, काय करू तुम्ही सांगा, की ज्यामुळे मला तो देव भेट देईल. काय देह संत मायबाप हो, तुमच्या म्हणण्यानुसार तर ती साधनेची पूर्तता होण्याकरता आणि देवाला मला भेट द्यावी असं वाटण्याकरता काय करू मी सांगा. माझा देह करवतीच्या खाली देऊ का, कर्मरी हे देखील एक शस्त्रच आहे, करवत जसं तसं कर्मरी हे देखील, का अग्नी थोडी घालू टाक सांगा, टाकूया भितरी अग्नी माझी, अग्नी माझी हा देह मी टाकू काय, की ज्यामुळे माझ्या साधनेची पूर्तता होईल, पूर्णता होईल आणि मला भगवान दर्शन देईल, तो मला भेट देईल. काय करू संत मायबाप, तुम्ही सांगा, ऐसे तुम्ही सांगा संतजन, संतजन तुम्ही सांगा. टाकू का अग्नी तुडी, करवते खाली देऊ का. त्यावेळेला संत म्हटले असावे, तुकोबाराय आपण जर करवते खाली द्यायचा, अग्नी टाकायचा, म्हणजे आपण मरणार, आपण संपणार. मग देवाने कोणाला भेट द्यायची, कोणाला दर्शन द्यायचं. तुम्हाला दर्शन देवाने द्यावा असं वाटतंय ना, मग काय करायला पाहिजे, त्याला यावं वाटेल अशी जी आपली वृत्तीची तयारी ती व्हायला पाहिजे. मग मी तर तेच म्हणतो तुम्हाला, मग ती तयारी होण्याकरता अग्नीत एवढी घालण्याची माझी तयारी, करवते खाली देह देण्याची माझी तयारी आहे. तुकोबारायांना संत म्हटले असावेत, तुकोबाराय तुम्ही ही म्हणता तयारी, पण तुम्ही यात टाकल्यावर तुम्ही संपणार, देह तुमचा संपणार, मग देवाने दर्शन द्यायचं कोणाला. तुकोबाराय म्हणतात, देव जर दर्शन देत नसेल तर मग जगून तरी काय करायचे, जगायचं तरी कशा करता. देवाने जर भेट दिली नाही तर जगण्यातही काय अर्थ नाही, त्याने भेट दिली पाहिजे. तुकोबाराय असं नका करू, देईल भेट, करत राहा, करत राहा. कुठपर्यंत करत राहायचं, आणि कुठपर्यंत करत राहिल्यावर जर देव दर्शन देणार आहे तर मला एक महत्वाचं सांगा, दर्शन देईपर्यंत
हा देह टिकणार आहे का? हा देह तोपर्यंत राहणार आहे का की देवाची भेट होईल तोपर्यंत हा देह निश्चित राहील? असं काही खात्री आहे का महाराज? संत मायबापू सांगू, हा जो देह आहे, हे जे शरीर आहे, हे थांबणार नाही, टिकणार नाही. देव भेट देईपर्यंत राहील असं नाही. मग कसं आहे हे शरीर? कसं आहे? संत मायबापू सांगू, तुकोबाराय तेच सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगताय. जायाचे शरीर जाईल क्षणात, 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 जायाचे शरीर जाईल क्षणात. का गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची गा, का गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुकोबाराय संतांना म्हणता, संत मायबाप हो, भगवान भेट देईल तोपर्यंत हे राहील का? हे शाश्वत आहे का? हे टिकाव आहे का? नाही. हे जाणारे शरीर, जायाचे शरीर, हे शरीर जायाचे म्हणजे जाणार असं आहे. जाणार आहे शरीर जायाचे ठेवणे, धरिशी अभिलाष जने. शरीर हे जाणार आहे. देव भेटेपर्यंत थांबेल असं नाही. कधी जाईल? जाईल क्षणात, क्षणात हे जाईल. एका क्षणाचाही या देहाचा भरवसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया आशा. एका क्षणाचाही या देहाचा भरवसा नाही. आत्ता होता आणि आत्ता गेला ना. एका क्षणात जाणार हे शरीर आहे, याचा क्षणाचाही भरवसा नाही. तुकोबाराय म्हणतात, या शरीराची कोणती अपेक्षा धरून तुम्ही राहिलात? क्या जीवने की पकरी आस, हातो लिया नाही तेरा घास. या जीवनाची कोणती तुम्ही अपेक्षा धरून राहिलेला आहात? क्षणाचा भरवसा नाही. तोंड हातात घेतलेला घास तोंडात जाईल. हातो लिया नहीं तेरा घास, हातो लिया घास तेरा नहीं. हातात घेतलेला तुम्ही घास आहे तो तुमच्या तोंडात जाईलच, एवढी याची शाश्वती नाही. याच्या पुढे आणखी तुकोबाराय याची क्षणभंगुरता सांगतात. तोंडातही गेला, हातात घेतलेला घास तोंडातही गेला, पण तोंडात गेलेला घास गिळू एवढी याची शाश्वती नाही. क्षणभंगूर हे गायन करता, क्षणभंगूर हे गायन करता, क्षणभंगूर हे गायन करता, क्षणभंगूर हे गायन करता.
ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. तुकोबाराय म्हणतात ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातात घेतलेला घास तोंडात जाईल ही शाश्वती नाही. पुढे सांगतात तोंडात तुम्ही घातला तो गिळाल एवढी याची शाश्वती नाही. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. घास घेतला आणि ठसका आला, घास बाहेर आणि राम बोलो बाहेर. तोंडात घेतलेला घास गिळू इतकी याची शाश्वती नाही. मग कोणत्या आशेवर मी राहू? आणि तुम्ही म्हणता प्रयत्न करा, होईल होईल होईल. कधी होणार? आणि जर ते न होता जर गेलो तर पुन्हा संधी कधी येईल? पुन्हा कधी दर्शन मनुष्य देह मिळेल आणि कधी मला तो भगवान दर्शन देणार आहे? इतके हताश का होता तुकोबाराय? करत राहा ना, करत राहा. ठीक आहे तुमचं म्हणणं करत राहतो, पण इतकं मी करायचं म्हणतो तर तुम्ही त्याला नकार देता की आग्ने उडी टाकून काय उपयोग, करवते खाली देऊन काय उपयोग? मग काय इतके हताश होता? का होता म्हणजे मी इतकी साधना करतो, इतकी तळमळ करतो, तरी कहा गोपीनाथ पावे जीना, कहा गोपीनाथ पावे जीना, शरीर नाही लक्षणात, शरीर जाईल क्षणात, शरीर नाही लक्षणात, शरीर जाईल क्षणात. गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना. हा गोपीनाथ का पावेच ना? का हा गोपीनाथ पावेच ना? हा गोपीनाथ का पावेच ना? हा गोपीनाथ इथे गोपीनाथ नामाचा वापर करतात तुकोबाराय. या गोपीनाथ नामाचा वापर करण्यातही विशेष अर्थ भरलेला आहे. तो अर्थ मी आपल्याला भावार्थानंतर सांगेल. तूर्त अभंगाचा भावार्थ संपूया. तुकोबाराय म्हणतात मी इतका प्रयत्न करतो तरी हा मला का प्राप्त होत नाही? आणि तो म्हणता होईल होईल. कधी होईल? तोपर्यंत हा राहील काय सांगता येते का? हे जाणारा शरीर आहे, क्षणात जाईल. का प्राप्त होत नाही? मग महाराज तुमचा काय विचार आहे? आता माझ्या डोक्यात एक विचार आलाय. माझ्या डोक्यात विचार असा आलाय, माझे प्रयत्न तर माझ्या परीने करतोय मी, पण सर्व माझा तव खुंटला उपाव, जेणे तुझे आतुडती पाव. माझे सर्व उपाय आता संपलेले आहेत. आता माझी तुमच्यावर जबाबदारी आहे. माझा आता आग्रह तुमच्याकडे आहे. या बाबतीत तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. संत मायबाप म्हटले बरं तर आता हे आमच्यावरच आली पिढा. बरं आम्ही लक्ष घातलं पाहिजे म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे? तर संत मायबाप हो, तुम्हाला याच्यात करता येण्यासारखं एक आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे आम्ही? तुकोबाराय ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, कृपेचे सागर
संत सारे कृपेचे सागर सांगा देवा तुकोबाराय संतांना म्हणतात माझे प्रयत्न तर संपलेले आहेत, तरी भगवान मला दर्शन देत नाही. आता मी जबाबदारी तुमच्यावर टाकतो, तुम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आम्ही म्हणजे कोणी? तुकोबाराय म्हणतात तुमच्यात मी निवड करत नाही, तुम्ही सगळेच, तुम्ही संत सारे, तुम्ही सारे संत, तुम्ही सर्व संत. मी तुमच्यात निवड कमी जास्तपणा करत नाही, तुम्ही सगळे संत कृपेचे समुद्र आहात, कृपेचे सागर. तुम्ही हे काम केलं तर होईल. म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे? माझा निरोप देवाला सांगायचा, प्रश्न मिटला. तुम्ही निरोप सांगितला की तुमचा निरोप भगवान डावलणार नाही. म्हणून तुम्ही एवढं करा, निरोप हा फार सांगा देवा. देवा हा निरोप सांगा, हा निरोप तुम्ही देवाला सांगा. आम्ही म्हणजे तुम्ही सर्वच, तुमच्या निवड नाही. राऊत महाराज तुम्ही लक्ष घाला, बनशी महाराज तुम्ही लक्ष घाला, माऊली तुम्ही लक्ष घाला, तुळशीराम बुवा तुम्ही लक्ष घाला, पद्माकर महाराज तुम्ही, मयूरबुवा महाराज तुम्ही 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 सगळेच, तुम्ही उभे असलेले सर्व, बसलेले सर्व, तुम्हा सर्वांवर ही जबाबदारी आहे. तुम्ही सर्व संत एका बोधावरचे आहात, एक योग्यतेचे आहात, आणि तुमचा शब्द देव डावलणार नाही. तुम्ही सांगितलं की तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी अनाथ. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, सर्व तुम्ही कृपेचे समुद्र आहात. कोणी म्हणेल होती आमच्याजवळ कृपा, पण आता ती राहिली नाही, देऊन 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 संपून गेली. तुकोबाराय म्हणतात ती संपणारी नाहीये, तुम्ही समुद्र आहात कृपेचे, सागर म्हटले. सागर म्हणण्यातला भाव असा, तुम्ही कितीही वापर केला या कृपेचा तरी ती तुमची कृपा संपणार नाही. कृपेचे समुद्र तुम्ही आहात. डबके आटतात, ओढे आटतात, नद्या आटतात, धरणं आटतात, पण समुद्र आटला असं कधी आहे? कधीच नाही. अपूर्यमान मचल प्रतिष्ठम, जरी सरितावोग समस्त परिपूर्ण होऊन मिळत,
परी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषून जाती समजता परी न्यून नव्हे पार्थ समुद्र जायचा. कितीही अवर्षण पडलं तरी समुद्र आटत नाही. वार्षीय वीण सागर जैसा जडे नित्य निर्भर, तसे तुमची कृपा नित्य निर्भर आहे. ती कधीच कमी होत नाही. तेव्हा तुम्ही माझ्या बाबतीत लक्ष घाला. संत म्हटले असावेत, घालू लक्ष, आम्ही सांगू, पण देव नक्की मानेल हे काय आम्ही सांगू शकत नाही. तुकोबारे म्हणतात, ही भाषा वापरू नका तुम्ही. देवाने लक्ष घातलंच पाहिजे आणि नक्की मला येऊन भेटलेच पाहिजेत. असं करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे असं काय करायला पाहिजे? निरोप सांगतानाचा असा सांगा. इथे एक शब्द महत्वाचा वापरलाय. इथला फार शब्द फार महत्वाचा आहे. फार शब्द फार महत्वाचा आहे. निरोप हा फार सांगा देवा. मी तुम्हाला जो निरोप दिलाय हा निरोप तुम्ही देवाला फार करून सांगा. फार म्हणजे वाढ करा. तुमच्या मनाने काय त्याच्यात घालायचं असेल ते घाला. की देवाला पाझरच फुटला पाहिजे आणि देव लगेच निघाले पाहिजेत आणि मला येऊन भेटले पाहिजेत. निरोप सांगणाऱ्याच्या 3 पद्धती असतात. एक निरोप सांगणारा असा असतो, काय निरोप दिला हेही तो विसरून जातो. तुम्हाला तुमच्या मुलाने निरोप दिला होता, काय दिला होता, काय दिला होता तेच माझ्या ध्यानात येत नाही. म्हणजे निरोप सांगितलेला तो निरोपच विसरून जाणं हा पहिला वर्ग खालच्या दर्जाचा. दुसरा निरोप सांगणारा जसाच्या तसा सांगणारा. असं झालं ते तसं नाही, म्हणजे तसं म्हणजे नेमकं कसं काय ते मला माहित नाही. ते असं म्हटले, ते जसेचे शब्द मी तुम्हाला सांगितले. ते काय असेल ते तुमचं तुम्ही पहा. जसाच्या तसा निरोप सांगणारा हा दुसरा वर्ग. आणि तिसरा वर्ग निरोप सांगणारा असा आहे, सांगितलंय पण त्याच्यात खूप वाढ करून सांगायचं. तब्येत बरी नाही, ऍडमिट केले, आयसीयू मध्ये ठेवलेले, काय सांगता येत नाही, ऑक्सिजन, बीपी खाली आलेला आहे, लो आलेला आहे, काय सांगता नाही. सांगणाऱ्याने सांगितलं होतं तब्येत थोडीशी बरी नाही, जरा कणकण वाटते म्हणून मी काही येत नाही एवढं सांगा त्यांना. सांगणाऱ्याने काय सांगितलं होतं, कणकण थोडीशी वाटते म्हणून येऊ शकत नाही एवढं त्यांना सांगा. याने तिकडं जाऊन काय सांगितलं, अहो त्यांना तब्येत इतकी बढली आहे, ऍडमिट केलेले आहे, आयसीयू मध्ये ठेवलेले आहे, ऑक्सिजन लागत नाही, बीपी फार खाली आलेला आहे, पण मग आम्ही आता जाय काय सांगता येत नाही, तुम्ही जाईपर्यंत राहील की नाही. हा लगेच सर्व सोडून देतो, गाडी स्वतंत्र काढतो, येऊन उतरतो, पाहतो तर समोरून पाहुणा येतोय. काय हो, अहो त्या सांगणारे असं सांगितलं, पण आयसीयू मध्ये ठेवले, काय खात्री नाही, काय माणूस आहे. मी त्याला सांगितलं फक्त कणकण येते असं सांगा, येऊ शकत. फार वाढून सांगितलं, फार वाढून सांगितल्यामुळे तो लगेच निघाला. तसं तुकोबाराय देवाला म्हणतात, तुम्ही देवाला फार वाढवून सांगा. काय तुम्हाला शब्द वापरायचे असतील तेवढे वापरा, फार करून सांगा. निरोप हा फार सांगा देवा, की देव झटकन निघतील आणि मला येऊन भेट देतील. ठीक आहे. संत म्हटले असं तुकोबाराय, आम्ही तुमचा निरोप देवाला सांगू, फार करून सांगू, पण संक्षिप्त तुमचा निरोप काय तो तरी आम्हाला थोडक्या मोजक्या शब्दात सांगा. थोडक्यात संक्षिप्त निरोप, मग त्याच्यात आम्हाला काय वाढ करायची ती वाढ आम्ही करू, पण संक्षिप्त निरोप सांगा. तेव्हा तुकोबाराय तो संक्षिप्त निरोप अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. अनाथ ज्ञान कोणी नाही कोणी नाही ज्ञान
नाही त्याला अनाथ ज्ञान नाही त्याला अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला देवी माझा पाया पे विठ्ठला देवी माझा तुम्ही संत सारे सागर तुम्ही संत सारे सागर पाया पे विठ्ठला देवी माझा पाया पे विठ्ठला देवी माझा तुम्ही संत सारे तुम्ही सागर तुम्ही संत सारे तुम्ही सागर तुकोबार आहे. आम्ही फार वाढून निरोप सांगू, पण तुमचा संक्षिप्त तर निरोप सांगा आम्हाला, त्यात आम्ही काय करायची वाढ करू. तर तुकोबार म्हणतात माझा संक्षिप्त निरोप असा आहे, तुम्ही देवाला म्हणा तो अनाथ आहे, तो अज्ञानी आहे. मी अनाथ आहे, मी अज्ञानी आहे, मला कोणीच नाही, माझ्या बाबतीत लक्ष घालणार असं कोणी नाही. तर तुम्ही देवाला म्हणा तो अनाथ आहे, तो अज्ञान आहे, त्याला कोणी नाही. म्हणून देवा तुम्ही त्यांना भेट द्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस देव पुन्हा म्हणतील. त्या तुकोबारांचं नेमकं म्हणणं काय आम्हाला सांगा. जास्त वाढू नका, फार करू नका. नेमकं काय म्हणणं आहे सांगा. तर नेमकं माझं म्हणणं असं आहे सांगा. माझं असं म्हणणे पाया पे विठ्ठला ठेवी मज. विठ्ठला मज पाया पे ठेवी. हे विठ्ठला तू मला तुझ्या पायाजवळ ठेव, असं माझं संक्षिप्त म्हणणं आहे. असं तुम्ही देवाला सांगा. त्याचं म्हणणं आहे की तो म्हणतोय पाया पे विठ्ठला ठेवी मज, मला हे विठ्ठला तू तुझ्या पायाजवळ ठेव, असं तुम्ही देवाला सांगा. मग त्याच्यात फार काय वाढून सांगायचं ते सांगा की देवाने लगेच निघण्याचा निर्णयच घेतला पाहिजे ना, आला पाहिजे, मला भेटलाच पाहिजे. तुम्ही जर लक्ष घातलं, तुम्ही जर अशी देवाकडे माझी निर्माण केली तर निश्चित तो माझं रक्षण करेल, असा आपला आत्मविश्वास तुकोबारा शेवटच्या चरणात संतांपुढे प्रगट करतायत. तुका म्हणे ऐसे ऐसे तुका म्हणे ऐसे कराणी रवाना तुका कराणी रवाना तुका म्हणे ऐसे 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 कराणी रवाना म्हणे ऐसे कराणी रवाना मग तो रक्षण करेल माझे मग तो रक्षण करेल माझे मग तो
रक्षण करील माझे मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे 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 कृपेचे सागर तुम्ही संत सारे 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 कृपेचे सागर संतांना म्हणतात तुम्ही अशी निर्वाण देवाकडे करा. निर्वाण करणे म्हणजे स्वाधीन करणे. तुम्ही मला या प्रकारे देवाच्या स्वाधीन करा. तुम्ही जर सांगितलं, देवाला समजून दिलं, माझा संक्षिप्त निरोप, त्यात तुम्हाला काय वाढ करायची ती की मी अनाथ आहे, अज्ञान आहे, मला कोणी नाही, माझं हे म्हणणं आहे, हे विठ्ठला तू तुझ्या पायाजवळ मला ठेव, हे जे माझं म्हणणं आहे, हे तुम्ही जर देवाला समजून सांगितलं, अगदी मनापासून तुम्ही जर सांगितलं ना, तर देव लक्ष घालेल की मी असा आहे. अनाथ अपराधी पतित अनाथ अपराधी पतित अपराधी पतित अपराधी पाया वेळा परी पाया वेळा कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेच कृपादान तुमचे मज. तुम्ही कृपेचे सागर आहात, एवढं कृपादान माझ्याकरता करा. काय करायचं? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. पांडुरंगाला तुम्ही आठवण द्या कीव माझी सांगा काकुलती. काकुलती भाका माझी कीव भाका. जितकं फार तुम्हाला वाढून सांगताय तेवढं सांगा. संक्षिप्त माझा असा आहे, अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. हा सगळं सारांश माझा तुमच्या लक्षात घ्या आणि त्याच्यात काय फार वाढ करायची ती तुम्ही करा. हे तुम्ही जर केलं ना तर निश्चित तो माझं रक्षण करेल. तुका म्हणे ऐसी करा निर्वण. अशी निर्वण जर तुम्ही केली, तुम्ही अशा प्रकारे जर देवाच्या स्वाधीन मला केलं, तर मग तो रक्षण करेल माझं. निश्चित तो माझं रक्षण करेल. तुका म्हणा तुम्ही तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तुका म्हणे ऐशी करा निर्वण मग तो रक्षण करेल माझे. तुम्ही निश्चित हे करू शकता. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोपहा फार सांगा देवा. अभंगाचा भावार्थ झाला. थोडासा गोपीनाथ नामाचा का वापर तुकोबाराने केला, तुकोबारांचा यात उद्देश काय आहे, तो भाव थोडक्यात सांगतो आणि आपली सेवा संपवतो. महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे वेळेतच माझं संपेल असं नाही, पण माझी प्रसिद्धी आहे लांबवण्याची, तरी जास्त लांबवणार नाही.
थोडक्यात भाव स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करेन. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा विठोबा रघुमाई, 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 विठोबा जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावेचे ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. दोन गोष्टीचा थोडक्यात आपल्याला विचार करायचा आहे. तुकोबरा इथे हा गोपीनाथ मला का प्राप्त होत नाही असा भाव आपला प्रगट करतायत. तर गोपीनाथ नामाचा देवाने का वापर केला, तुकोबारांनी का वापर केला गोपीनाथ नामाचा, हा एक भाव आपल्याला पाहायचा. आणि तुम्ही निरोप सांगा असं म्हणतात, तर निरोप सांगितल्यावर काम होतंय का, या दोन गोष्टीचा थोडक्यात भाव स्पष्ट करतो. गोपीनाथ मला का प्राप्त होत नाही असं तुकोबारा म्हणतात. तर गोपीनाथ नाम वापरण्याचा भाव असा आहे, गोपी ह्या देवाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या, म्हणून भक्तीच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत नारदांना एकमेव उदाहरण आठवलं ते यथा व्रज गोपिकांना. गोपींचं किती प्रेम देवावर होतं. तर त्या गोपींचा नाथ तो गोपीनाथ. तर तुकोबारा गोपीनाथ नामाचा वापर करतात. यातला भाव असा असावा, गोपींची फार मनोमन इच्छा अशी होती ही भगवंताने महारास लीलेचा आनंद आम्हाला द्यावा. अश्विन पौर्णिमा आली, शरद पौर्णिमा, कोजागिरीचं पवित्र चांदण. देवाला वाटलं ही रात्र चांगली आहे या गोपींच्या अपेक्षा पूर्ण करण्याची, म्हणून भगवंत त्या शरद पौर्णिमेच्या दिवशी, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एका वटवृक्षाजवळ बसले आणि गोपींना हाक मारलेली आहे आणि सांगितलं की तुमच्या अपेक्षा मी पूर्ण मोठा तो विषय आहे, मला थोडक्यात भाव सांगायचा आहे आणि थोडक्यात तर मला सांगता येत नाही नीट, पण तरी मी प्रयत्न करतो थोडक्यात भाव प्रगट करण्याचा. देवाने सर्वांना हाक मारली, बंशी वाजवली, सर्व गोपी आल्या, त्यांच्या परीक्षा भगवंताने पाहिली आणि ह्या महारास लीलेचा आनंद द्यायला योग्य आहेत, काय हरकत नाही यांना महारास लीलेचा आनंद द्यायला. मग नियोजन केलं, योग मायेला बोलवलं, योग मायेला सांगितलं तू काय काय करायचं, सर्व जबाबदारी देवाने योग मायावर टाकली आणि एका जनार्दने रास मंडळ रचिले, एक एक गोपी, एक एक कृष्ण, आणि महारास लीलेचा आनंद भगवंताने गोपींना दिला. किती? ब्रह्मदेवाच्या 6 महिन्या इतका काल त्या महारास लीलेचा आनंद भगवंताने गोपींना दिला. म्या रास क्रीडेची राती ब्रह्मशन्मास केली होती, गोपिका अर्धक्षण मानिती वेगी का गभसती उगवला. ब्रह्मदेवाच्या 6 महिने इतकी ती रात्र, एक रात्र तेवढी केली, त्यांना आनंद दिला. पुढे दुर्दैवाचा प्रकार असा
की त्या गोपींना अभिमान निर्माण झाला. भगवंताने आमच्याकरता किती काल दिला आणि आम्हाला हा महारास लीलेचा आनंद दिला. आम्ही जसं म्हणू तसं तो वागला, तसं त्यांनी केलेलं आहे. आमच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे. देवा काटा भरलाय पायात, काढ. देवाने लगेच धावत जाऊन पायातला काटा काढावा गोपीचा. देवा तहान लागली, पाणी दे. देवाने सांगाय देतो पाणी. नाही, इथंच दे, इथं. देवाने लगेच तिथे वेणू मारला आणि पाणी काढलं आणि ते त्या ललिता नावाच्या गोपीला दिलं. तेच ललिता कुंड म्हणून आता प्रसिद्ध आहे. आत्ताच्या भाषेत बोलायचं म्हणजे देवाने लगेच बोर केला, तिथं बोर केला आणि पाणी काढलं आणि त्या गोपीला दिलं. जी जी गोपी म्हणायची ती अपेक्षा देवाने पूर्ण करावी. देवा माझी वेणी, फुलांची वेणी बाजूत आले विस्कटलेले, नीट घाल. देवाने वेणी घालावी. ती फुलांची वेणी ज्या वेणीत अडकवायची ती वेणी विस्कटली, ती नीट कर. देवाने ते करावं, सर्व करावं. भगवंताला भक्ताचं कोणतंही काम करण्याची लाज वाटत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज तरी तयाचे न कायसे म्हणून लजे मी. भगवान लाज धरत नाही, ते सर्व करतो. भगवंताने त्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, पण त्याचा परिणाम असा झाला, त्या गोपींच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला. आम्ही किती श्रेष्ठ आहोत, आम्ही म्हणेल तसा देव ऐकतो आहे, आमच्यापेक्षा पूर्ण करतो आहे, आमच्या इतकं श्रेष्ठ कोण आहे. अभिमान निर्माण झाला. एक लक्षात घ्या, देवाला सर्व सहन होतं पण अभिमान सहन होत नाही. तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. सहन होत नाही. भगवान लगेच तत्रैवांतर धीयत श्रीमद भागवतात म्हटलंय, तिथेच भगवान अंतर्धान पावले. पण त्या गोपीपैकी फक्त राधेला अहंकार झाला नव्हता. भगवंताने त्या राधेला घेतलं आणि गेले निघून. इकडे गोपी पुढे कृष्ण दिसत नाही, प्रत्येक गोपी पुढे दुसरी गोपी दिसायला लागली. रास मंडळाच्या रचनेमध्ये गोपीच्या पुढे कृष्ण, प्रत्येक गोपी बरोबर भगवंताने आपलं रूप धारण केलं होतं. जितक्या गोपी तितके कृष्ण भगवान बनलेले होते. पण सर्व कृष्ण लुप्त झाले, गुप्त झाले. गोपीच्या पुढे गोपीच. कुठे गेला भान भगवान? कुठे गेला तो? कुठे गेला? सर्वांना सारखी तळमळ निर्माण झाली. भगवान दिसत नाही. अहंकाराचा परिणाम याप्रमाणे तो देवाला दूर करतो. आता यांना बाजूला ठेवा थोडं, या सगळ्या गोपींना. ज्या राधेला घेऊन भगवान गेले तिला अभिमान झाला नव्हता म्हणून भगवान तिला घेऊन गेले. पण पुढे गेल्यानंतर तिलाही भूत लागलं. भूत जबर मोठे गाबाई, हे अहंकाराचं भूत तिला लागलं की सगळ्यामध्ये मी श्रेष्ठ म्हणून सगळ्या गोपींना डावलून भगवान मला घेऊन आले, असा राधेला अभिमान झाला. भगवान म्हणतात आता तुलाही भूत लागलं ना. भगवान म्हणतात अगं राधे, त्या येतील आता इकडे गोपी, चाल आपण पुढे निधिवनात जाऊ, किशोरवनात जाऊ, कुंजवनात जाऊ. चाल तिकडे, चाल चाल काय लावले तिकडे. इतकं झालं मी दमलेले आहे, मी आता इतकं चालू शकणार नाही, मला खांद्यावर घे. अहंकार काय करायला लावेल सांगता येत नाही. अहंकाराने ती देवाला म्हणते मला खांद्यावर घे. एक लक्षात घ्या, भगवान खांद्यावर घेतो भगवंत भक्ताला, पण भावा एकासाठी खांद्यावारे आपुल्या, भावा एकासाठी खांद्यावारे आपुल्या, भावा एकासाठी खांद्यावारे आपुल्या, भावा एकासाठी खांद्यावारे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपल्या. कडिये देव वाहे खांदे. भाव असेल तर भगवान खांद्यावरही घेतो, पण ही अहंकाराने म्हणू लागल्यामुळे देवाने म्हटलं ठीक आहे खांद्यावर बसायचं ना, बस. ती खांद्यावर बसायला लागली. भगवंताने लगेच तिथे आपलं स्वरूप अंतर्धान केलं. राधा दंदशी खाली आदळली. भगवान निघून गेले.
भगवान दिसत नाही तेव्हा राधे अतिशय व्यथित झाली. जोपर्यंत आपण विकारामध्ये असतो त्यावेळेला त्याच्यातून किती अनिष्ट घडतं हे आपल्या लक्षात येत नाही. पण विकार आपल्या अंतःकरणात निर्माण झाले का ते आपलं वाईटच घडवतात, चांगलं काही घडवत नाही. ज्या वेळेला विचार येईल त्यावेळेला ते अनिष्ट टळलं जातं. विकारात राधेने भगवंतालाही गमावलं, अभिमानात गेली. भगवान गुप्त झाले, भगवान दिसेना. त्यावेळेला ती राधा म्हणते कुठे गेला भगवान, कुठे गेला. इकडे तिकडे ती सैराट पळते, पडिली भुली धावती सैराट. छंद गोविंदाचा चोजविती वाट, मागे सारोणी सकळ बोभाट. सगळ्या गोपी मागे, ही एकटीच आता पुढे आहे. पुढे जाता जाता एक एक ठिकाणी चरण उमटलेले दिसले. राधेच्या लक्षात आलं हे माझ्या भगवंताच चरण आहेत. तिने त्या चरणचिन्हावर मस्तक ठेवलं. वंदी पदांबुजे ठेवून लल्लाट हो. भगवंताच्या चरणाला वंदन केलं आणि इकडेच माझा भगवान गेला असेल. पाय उमटलेले तिकडे राधा धावते धावते आहे, पण भगवान काय भेटत नाही. आता काय करावं म्हणून तिने विचार केला, कोणाला तरी विचारावं. म्हणून ती तिथे भेटणाऱ्या लोकांना विचारू लागली, का आमचा प्राणप्रिय परमात्मा तुम्ही पाहिला का. ते म्हणू लागले, सकाळपासून आम्ही मोटर चालू केली, पाणी भरतो इथं, इकडं तो आलेलाच नाही. प्रत्येकाने उत्तर द्यावे, इकडे तो आलाच नाही, तूच भांबावलेली आहे. पण ती त्याला प्रत्येकाला म्हणते, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा म्हणते. सगळे म्हणताय तूच भांबावलेली आहे. कसला तुझ्या डोक्यात तोच भरलाय म्हणून तू ते म्हणते, इकडे कसला आला तो. अहो असं कसं म्हणता. त्याने मला खांद्यावर घेतलेलं होतं, इतक्यात तो लपलेला आहे. होते वाहिले लपाला आता खांदी, खांदी वाहिले होते आता लपाला. त्याने मला खांद्यावर घेतलेलं होतं, आता इतक्यात तो लपलेला आहे. तर तुम्ही सांगा सांगा, बघ तुझी तू बघ. ती शेवटी उत्तर काही मिळत नाही. पुढे पुढे जाते, पुढे पुढे जाते, अनेकांना विचारते, कोणाकडूनच काही उत्तर येत नाही. ही राधेची परिस्थिती तिकडे पुढे. इकडे ज्या पहिल्या गोपींना सर्व गोपींना सोडून भगवान आले होते, त्याही गोपींची अवस्था ही झाली. भगवान नाही, आता कुठे भेटेल, कसा भेटेल, त्याही इकडे तिकडे धावतायत. भगवान काय भेटत नाही. शेवटी त्या लोकांना विचारता, लोकांनी म्हणावं तूच भांबावलेली आहे, इकडे नाही आलेले आहेत, तुम्हीच भांबावल्या. शेवटी त्या गोपी म्हणू लागल्या, ह्या माणसांच्या ठिकाणी मत्सर आहे, हेवा आहे. आपलं यांना पाहत नाही म्हणून आपल्याला असं उत्तर देतात. यांना नकोच विचारायचं. आपण आता झाडांना, लता वेलींना यांना विचारू, ते खरं सांगतील, ते व्यवस्थित सांगतील. म्हणून त्या गोपी प्रत्येक झाडाला विचारतायत, हे कुरबका, हे अशोका, क्वचित कुरबका शोक नाग पुन्नाग चंपकाहम. हे कुरबका, हे अशोका, हे नाग चंपका, अरे सांग आमचा प्राणप्रिय परमात्मा तू पाहिला का. वटवृक्षाला विचारतायत, हे वटवृक्ष, आमचा तो प्राणप्रिय परमात्मा पाहिला का. आता तो वटवृक्ष काय उत्तर देणार, ते झाड काय उत्तर देणार, वडाचं झाड. वटवृक्ष काय उत्तर देत नाही. दुसऱ्या म्हणू लागली, अगं यालाही विचारून काय उपयोग नाही का. जी माणसं वट मध्ये असतात ती बोलत नसतात. हा तर साक्षात वट आहे, हा काय बोलणार आहे, आपल्याला काय उत्तर देणार आहे, यालाही विचारून उपयोग नाही. चला पुढे चला. पुढे जात आहे. पुढे अशोक वृक्ष लागला. अशोक वृक्षाला त्या विचारू लागल्या, हे अशोका सांग तू आमचा प्राणप्रिय परमात्मा पाहिला का. आता तोही काय उत्तर देणार, तोही काय उत्तर देत नाही. दुसऱ्या गोपी म्हणू लागल्या, अगं याला विचारून उपयोग नाही का, याच नावच काय, अशोक. ज्याला शोक नाही तो अशोक, त्यालाच शोक नाही तर तो आपल्या शोकाचा काय विचार करणार. याला विचारण्यात उपयोग नाही. चला पुढे पुढे चालतायत. कोणीच उत्तर देत नाही. एक गोपी म्हणू लागली, पुरुषांचा हेवा या झाडातही उतरलाय. म्हणून आपण जे विचारलं आतापर्यंत पुल्लिंगी वृक्षांना विचारलं,
म्हणून हे वृक्ष आपल्याला उत्तर देत नाही. आता आपल्या समलिंगी लता वेली यांना विचारू, ते आपलं दुःख जाणतील, आपल्याला उत्तर देतील. म्हणून पुढे तुळशीचं बन लागलं. त्या तुळशीला त्या गोपी विचारू लागल्या, क्वचित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिये सहत्वाली कुलैर बिभ्रत दृष्टस्तेती प्रियोच्युता. हे कल्याणी तुळसी, सांग आमचा प्राण प्रिय परमात्मा तू पाहिला का? झाडा लतांना वेलींना तुळशीला सगळ्यांना विचारतायत, पण कोणीच उत्तर देत नाही. पुढे पुढे चालल्यात, ह्या पुढे चालल्या, तिकडून राधा येते आहे. राधेला पाहिल्यानंतर त्या सगळ्या गोपींच्या लक्षात आलं आपल्याला सोडून भगवानने ह्या राधेला घेऊन गेला होता. आता राधा दिसते म्हणजे त्याच्या बरोबर तिच्या बरोबर तो भगवान असेल, चला जाऊ. त्या राधेकडे जाऊ. धावत धावत ते आल्या, हे राधे अगं सांग आमचा तो प्राणप्रिय परमात्मा कुठे आहे? ती धाडकन पडली गेली. काय आता करायचं? ती म्हणते, नका काही उपचार माझी या शरीरा, करुण सहावे मद बोलतो बारा, मनोजन्य व्यथा वेद झाला अंतरा, लवकरी आना या नंदाची कुमाराव, सखिया वेसिया तुम्ही प्राणवल्लभा. वारा घालतायत, शांत थोडी झाली. राधे काय ग, आम्हाला सोडून तर तो तुला घेऊन गेला होता ना? म्हणे तुमच्याप्रमाणे तो मलाही सोडून गेला. मग आपल्याला आता तो कधी भेट देईल गे? राधा म्हणू लागली, एकच मला मार्ग सापडतो, तो आपल्याला का सोडून गेला याचं पहिलं चिंतन करा. का सोडून गेला? आपल्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला आणि त्या अभिमानात नको नको त्याप्रमाणे आपण त्याच्याशी बोललेलो आहे, व्यवहार केलेला आहे. आपण आपल्या चुका ज्या केलेल्या आहेत ते लक्षात आणा. त्यामुळे तो आपल्याला सोडून गेलाय ना, मग तो त्याच वेळेला आपल्याला भेटेल की आपली चूक आपण कबूल करू आणि अशी चूक करणार परत करणाऱ्यांनी याचं अभिवचन देऊ, म्हणजे तो आपल्याला भेट देईल असं मला वाटतंय. राधेने आपलं म्हणणं मांडल्यानंतर काय हरकत नाही राधे, तू म्हणशील तो उपाय आपण करू. काय करायचं म्हणे? सगळ्या उभ्या राहा. सगळ्या उभ्या राहिल्या, हात जोडा. सगळ्यांनी हात जोडले आणि प्रत्येकाने आपापल्याकडून जो जो अपराध घडला त्या अपराधाचा दोषाचा उच्चार करा आणि असे उच्चार आपल्या दोष प्रगट त्याच्या पुढे केल्यानंतर, हे दोष आमच्याकडून घडलेत म्हणून तेव्हा तो आम्हाला सोडून गेला, आता आम्ही असे दोष परत करणार नाही, अशी चूक होऊ देणार नाही असं अभिवचन द्या की तो भगवान आपल्याला दर्शन देईल. तेव्हा सगळ्या हात जोडून उभ्या राहिल्या, प्रत्येकीने आपापल्या दोषाचा उच्चार केला, शरण गेल्या, हा आमचा अन्याय असा म्हणू लागल्या आणि त्याप्रमाणे दोषाचं प्रगटीकरण आणि पुन्हा असे दोष करणार नाही याचं अभिवचन ज्या वेळेला गोपींनी दिलं त्यावेळेला झालं का? शोकवियोग घडला सकळांचा, गेल्या शरण हा न्याय आमोचा, केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रकट स्वामी तुकयाचा शोकवियोग घडला सकळांचा, गेल्या शरण हा न्याय आमोचा, केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रगट स्वामी तुकयाचा योग घडला सकळांचा, गेल्या शरण हा अन्याय आमुचा, केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रगट स्वामी तुकयांचा. आपल्या दोषांचं प्रगटीकरण केलं, अन्याय आमचा झाला, चूक झाली, पुन्हा असं करणार नाही असं अभिवचन दिल्यावर झाला प्रगट स्वामी तुकयाचा. तुकोबाराय म्हणता, माझा स्वामी हा प्रगट झाला आणि भगवंताने त्या गोपींना दर्शन दिलं. मग गोपींनी आपले दोष प्रगट केल्यावर, शरणागती केल्यावर, पुन्हा असं करणारे अभिवचन दिल्यावर जर भगवंताने त्या गोपींना दर्शन दिलेलं आहे, तर मी देखील
माझे सगळे दोष त्याच्या पुढे प्रगट केलेले आहे. मी तो अनाथ अपराधी पतित पतित परे मी त्रिवाचार पतित मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ट तो पाशी मी अवगुणी अन्याय किती म्हणून सांगू काही माझे मत कळ येते अवगुण अनेक प्रकारे मी माझे दोष त्या भगवंतापुढे जर प्रगट केलेला आहे. गोपींनी आपले दोष प्रगट केले भगवान त्यांना दर्शन देतोय तर तोच गोपीनाथ कहा गोपीनाथ पावेची ना कहा गोपीनाथ पावेची ना कहा गोपीनाथ पावेची ना कहा गोपीनाथ पावेची ना. गोपीनाथ जर तो भगवान प्राप्त झालेला आहे तर मी देखील माझे दोष प्रगट केले मला तो का प्राप्त होत नाही म्हणून तुकोबाराय गोपीनाथ नामाचा वापर करतात. का गोपीनाथ पावेची ना. तेव्हा संत मायबापू तुम्ही लक्ष घाला तुम्ही निरोप सांगा देवाला समजून द्या. तुमच्या म्हणण्याने देव ऐकेल आणि दर्शन देईल. अनेक भक्तांचा निरोप संतांनी पोचवलाय त्यांना दर्शन दिलेलं आहे. उदाहरण सांगायला मला आता वेळ नाही वेळ संपून गेलेला आहे. तर एकदम जास्त नापासचा शेरा पडू नये म्हणून थोडक्यात फक्त काठावर तरी पास होण्याचा प्रयत्न करूया. तुकोबारायांचाच स्वतःचाच अनुभव इथे आपण देऊ आणि आपली सेवा संपू. तुकोबारायांना देखील जेव्हा वैकुंठाला जावं वाटलं त्यावेळेला तुकोबारायांनी देखील सनकाधिकांकडे निरोप दिला. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. तुम्ही एवढा निरोप सांगा. सनकाधिक गेले सनकाधिकांनी देवाला निरोप सांगितला. देवाला निरोप सांगितल्यानंतर देवाने लगेच कबूल केलं. सनकाधिकांना सांगितलं तुकोबारायांचा निरोप आहे ना तुमच्याकडं तर सांगा तुकोबारांना मी येणार आहे म्हणून. तुकोबार देवाने सनकाधिकांकडे सांगितल्यानंतर सनकाधिक आले. तुकोबारांना सांगताय तुकोबाराय तुमचं काम झालं. देवाने कबूल केले देव तुम्हाला न्यायला येणार आहेत. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात इतका आनंद झाला तुकोबारायला. तुकोबाराय म्हणतात मी आता माझ्या माहेरला जाणार. या संतांच्या हाती निरोप आलेला आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला. संता हाती निरोप आला. सनकाधिकांनी निरोप सांगितला. भगवंतांनी मान्य केलं. तुकोबारायांना न्यायला भगवान आले. संतांनी निरोप सांगितल्यानंतर देव कधी डावलत नाही म्हणून तुकोबाराय संतांना ही विनंती करतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. तेव्हा आपणही आपल्या जीवनात भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं याकरता आपणही हीच वाटचाल तुकोबारायांसारखी करावी. संतांना प्रार्थना करावी की आपल्या बाबतीत संत ही आपली काळजी घेतील आपल्या बाबतीत कृपा करतील आणि त्यांच्या म्हणण्यानुसार भगवंत आपल्यालाही दर्शन देईल. त्यांची कृपा होण्याकरता आपण थोडा वेळ त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर संतांवर जबाबदारी टाकली. संत हा मधला दुवा जीवाचा आणि देवाचं मिलन घडवून आणणारा मधला एकमेव दुवा म्हणजे संत आहे. ज्यांना त्यांना भगवान भेटले संतांच्या मध्यस्थीमुळेच भेटलेले आहे. म्हणून आपण देखील त्या संतांची मध्यस्थांची प्रार्थना करावी त्यांची कृपा संपादन करून घ्यावी. निश्चित आपले काम झाल्याशिवाय देवाला आवडणारे असे संत आहेत आणि त्या संत मंदिरामध्ये मामासाहेब दांडेकर लक्ष्मण बाबा जोग महाराज ही सर्व संत मंदिराळी याच योग्यतेची यांनी आपली खूप सुंदर अशी संप्रदायाची ही निश्चित साधनेची स्थिती गाठवलेली.
ही अवस्था गाठवलेली अशी संत मंडळी निश्चित त्यांच्याशी आपण अनन्य राहावं. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपली वाटचाल करावी की भगवान निश्चित आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. महाराजांची वाटचाल खूप चांगल्या प्रकारे आहे. आपण सर्व प्रत्यक्षदर्शी आहात, जाणत आहात. या चोख महाराजांच्या परंपरेतलं एक विशेष रत्न आहे ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यांची जी वाटचाल, त्यांची शब्द, त्यांचं मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत जावी. निश्चित आपणही भगवंताजवळ पोचल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवंत आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. असे तुकोबांचे खूप गोड अभंग आहे, अतिशय मार्मिक अभंग आहे, हृदयाला पाझर फोडणारे असे अभंग आहेत. या अभंगाचं आपण चिंतन मनन नेहमी त्यांच्या मुखातून ऐकत असतो. तर हे अभंग अतिशय धक्का देणारे, हृदयाला पाझर फोडणारे आहेत. म्हणून आपण असे अभंग नजरेसमोर ठेवावे. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा आपण प्रयत्न करावा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्कीच तारणार, नक्की तारणार. तारकता त्या अभंग फार मोठी आहे. त्या अभंगाने दगडांना तारले, दगडांना. आपल्याला का तारणार? रामेश्वर भट्टाने दगड बांधून आपण बुडवले ना इंद्रायणीच्या डोहात. पण तुकोबाराने त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडांनाही घेऊन वर आले. जळी दगडा सहित वया तारील्या दशाला या. मग जे अभंग दगडांना तारतात आपल्याला का तारणार नाही? नक्कीच तारतील. फक्त आपण दगड तरी तसं बनलं पाहिजे ना. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले वह्यांना बांधलेले, तसं आपण अभंगाशी बांधिलकी करा. अभंगाशी आपलं जीवन बद्ध करा की हेच अभंग आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच कोरूंचे रस मारत व्हावं आणि ते जिथे तरले त्या तारक जागे व्हावं आणि त्या अभंगाचं सर्वांगाचं सर्वांना दर्शन घडावं. म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच प्रासंगिक जागेवर, प्रासादिक जागेवर या अभंगांचा शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलेलं नसेल तर पहा. त्या प्रासंगिक जागेवर हे पूर्ण अभंग उच्च प्रतीच्या मार्गावर पूर्ण आले. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देऊला गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं तिथे उभा आहे. अनेक वादळी समाज उपयोगी कार्य तिथे घडले जात आहेत. अभंग दगडावर कोरू लावले ते आता जगाच्या हृदयावर कोरायचे आहेत आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता तसे अभंगाचे अभ्यासक तयार व्हावेत. म्हणून गुरुकुल पद्धतीने तिथे विद्यालय सुरू आहे. जसं गावांचं विद्यालय आहे तसंच अंशतः काही आपल्याला थोडं जसं करतात त्याप्रमाणे जोग महाराजांचा संकल्प, जोग महाराजांच्या अपेक्षित असलेले असे तयार व्हावे ही तळमळ आहे, ही अपेक्षा आहे. तर त्याप्रमाणे गुरुकुल पद्धतीने तिथे विद्यालय सुरू आहे, शिक्षण दिलं जातं. संतांचे विचाराच्या आपण आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करून सर्वजण दुर्व्यसनापासून, दुर्वर्तनापासून, दुराचरणापासून परावृत्त करून सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून झालेली सेवा मानासाहेबांच्या चरणी, लक्ष्मण महाराजांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, सर्व संतांचे आणि भगवंताच्या चरणी समर्पित करून एकच करणं भावतो तुम्ही आणि सर्वजण या विचाराचे पायिक बनून आनंदाचे सम्राट हो. ज्या तुकोबारांनी आपल्याला एक प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. सर्वांनी वर हात करून टाळीवर तुकोबारांच्या नामाचा आपण जयघोष करू.
Thank